गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण मुद्रा बाजाराचे महत्त्व आणि मुद्रा बाजाराचे दोष किंवा त्याचे तोटे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे मुद्रा बाजार. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक आर्थिक पद्धतीने विकास करण्यासाठी जर महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर या देशामध्ये मुद्रा बाजार या विषयावर फार मोठी चर्चा, फार मोठी माहिती समाजाला, देशाला, गुंतवणूकदारांना उपलब्ध झाली पाहिजे. तर मुद्रा बाजाराचे महत्त्व आपल्याला समजून घेताना मुद्रा किंवा नाणे बाजार देशाच्या अर्थव्यवस्थेत अतिशय या मुद्रा बाजाराचं स्थान आहे, त्याचं महत्त्व आहे. कारण सर्व प्रकारच्या देशांतर्गत आणि विदेशी आर्थिक स्वरूपाचा जो व्यवहार संपूर्ण मुद्रा बाजारामध्ये केंद्रित झालेला आहे, हे समजून घ्या. आणि या म्हणून मुद्रा बाजाराचं महत्त्व विशद करणं आणि समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. तर पहिला मुद्दा आहे, मुद्रा बाजाराला समजून घेण्यासाठी पहिला मुद्दा आहे गुंतवणूक करणे, इन्व्हेस्टमेंट. कारण मुद्रा बाजारामध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीला महत्त्वाचं स्थान आहे. मुद्रा बाजारामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अल्पकालीन गुंतवणूक, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्याला, अल्पकालीन गुंतवणूक करता येते. आणि कारण अल्पकालीन गुंतवणूक करण्यासाठी लागणारा पैसा मुद्रा बाजारातील वेगवेगळ्या संस्था उपलब्ध करून देतात. वेगवेगळ्या बँका, जसं कमर्शियल बँका, सहकारी बँका, वेगवेगळ्या जे काही राष्ट्रीय बँका, आंतरराष्ट्रीय बँका या सुद्धा मुद्रा बाजारामध्ये मुद्रा उपलब्ध करून देतात. तर मुद्रा बाजारामध्ये अल्पकालीन गुंतवणुकीसाठी जो काही पैसा उपलब्ध करण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतो, वेगवेगळ्या बँकांकडून, कमर्शियल बँकांकडून, सहकारी बँकांकडून, वेगवेगळ्या बँकांकडून जो पैसा आपण गुंतवणूक करतो, तर त्या वेगवेगळ्या संस्था उपलब्ध म्हणजे पैसा निर्माण करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि ज्या मुद्रा बाजारामध्ये देशांतर्गत गुंतवणुकीला म्हणजे आपल्याच देशातल्या गुंतवणूकदारांना फार मोठं प्रोत्साहन किंवा उत्तेजन देऊन देशाचा आर्थिक विकास व्हायला आपण मदत करायला पाहिजे. म्हणजे देशामध्ये गुंतवणूकदाराचा वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत देशामध्ये रोजगार निर्माण होत नाही, जोपर्यंत उद्योग, व्यापार, व्यवसायाची स्थापना मोठ्या प्रमाणात विस्तारली जात नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार निर्माण होणार नाही. म्हणजे व्यापार, व्यवसाय, कारखान्याला फार मोठं सुरुवातीपासून भांडवलाची रचना निर्माण करायला पाहिजे. भांडवलाची रचना मग ते अल्पकालीन भांडवल असो की दीर्घकालीन भांडवल असो, भांडवल मोठ्या प्रमाणात पुंजी बाजार, भांडवल बाजार, मुद्रा बाजार हा देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरळीतपणे सुरू व्हायला पाहिजे. आणि ते कशाच्या भरोशावर आहे? ते आहे रोजगारीच्या भरोशावर. उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात जर निर्माण झाला, मुद्रास्फीती किंवा स्फीतीची स्थिती निर्माण झाली तर देशाचा आर्थिक विकास होईल, रोजगार निर्माण होईल, देशाला एक फार मोठं एक ग्रोथ आणि एक्सपान्शन निर्माण होईल असं आपल्याला दिसून येते. म्हणून मुद्रा बाजारामध्ये गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे. ते मग रोजगारीच्या माध्यमातून असो किंवा कृषीच्या माध्यमातून असो. दुसरा मुद्दा आहे सरकारला पैसा उपलब्ध करून देणे. आता सरकारला पैसा उपलब्ध करून, सरकार स्वतः पैसा निर्माण करत नाही. सरकार पैसा निर्माण करण्याचा एक कारखाना नाही आहे किंवा फॅक्टरी नाही आहे किंवा गोडाऊन पण नाही आहे. तर सरकारला पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक विकास, जोपर्यंत देशाचा आर्थिक आणि इतर विकास होत नाही तोपर्यंत पैसा उपलब्ध होणार नाही. म्हणून पैसा उपलब्ध करून देण्यासाठी बँकिंग व्यवसायाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था मुद्रा बाजारात पैसा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि सरकारने रोजगारीचं तंत्र मोठ्या प्रमाणात निर्माण केलं पाहिजे. म्हणजे सरकारने किंवा
खाजगी जे काही गुंतवणूकदार आहेत, जे काही भांडवलदार आहेत, त्या भांडवलदारांनी उद्योग व्यापार व्यवसाय मोठ्या प्रमाणात स्थापन करून देशामधून निर्यात मोठ्या प्रमाणात विदेशी बाजारामध्ये जोपर्यंत निर्यात होत नाही, देशी वस्तू जोपर्यंत विदेशी बाजारात विकल्या जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला बाहेरून सुद्धा आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात मिळणार नाही. म्हणून उद्योग व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी औद्योगिकरण निर्माण झालं पाहिजे. म्हणजे सरकारला पैसा उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अल्पकालीन भांडवल, ज्या लोकांना अल्पकालीन भांडवलाची गरज आहे उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी, सरकारला नियमित आपले व्यवहार करण्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते. म्हणजे करांचा भरणा जर सरकारने कर्जा भरणा करण्यासाठी जर प्रक्रिया अवलंबली, आज आपल्या देशात 2% लोक फक्त कर भरतात. म्हणजे 2% लोकांच्या कर प्राप्तीवर हा देश आर्थिक विकास होणार नाही, देशाचा विकास होणार नाही. म्हणून कर भरणाऱ्यांची संख्या निर्माण करण्यासाठी रोजगारीचं तंत्र, व्यापाराचं तंत्र, व्यवसायाचं तंत्र नियमितपणे देशामध्ये सुरळीतपणे सुरू झालं पाहिजे. म्हणजे मुद्रा बाजाराला जास्तीत जास्त मदत येईल. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये आज भारताकडे 15% एकूण जीडीपीच्या 15% उत्पन्न हे कृषी क्षेत्रापासून येतं. तरी पण या कृषी क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी भांडवल बाजार किंवा मुद्रा बाजार हा मोठ्या प्रमाणात निर्माण करून सामान्य लोकांना, कृषी कामगारांना, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना भांडवल गुंतवणूक करण्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे. म्हणजे मुद्रेचा मार्ग, मुद्रा निर्माण करण्याचा मार्ग हा सोयीस्कर होईल. उद्योगधंद्यांना आर्थिक मदत, म्हणजे मुद्रा बाजाराचं तिसरं महत्त्व आहे उद्योगधंद्यांना आर्थिक मदत करणे. मुद्रा बाजारामुळे उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सोयी निर्माण केल्या पाहिजे. आता उद्योगधंद्यांना कर्ज देण्यासाठी सोयी निर्माण करण्यासाठी अल्पकालीन कर्जाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात मुद्रा बाजारातून होत असतो. भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन भांडवल त्या पुंजी बाजारामध्ये निर्माण होतं, परंतु अल्पकालीन भांडवल मोठ्या प्रमाणात असंघटित संस्थांना, असंघटित व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात अल्पकालीन भांडवल प्राप्त करून देण्यासाठी मुद्रा बाजार पुढे येतं. त्यापासून मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मुद्रा उपलब्ध होतं, देशामध्ये मुद्रा उपलब्ध होतं. म्हणून औद्योगिक विकास करण्यासाठी मुद्रा बाजार अत्यंत सहाय्यक ठरतं, मदतनीय ठरतं असं आपल्याला दिसतं. कारण विकसनशील देशात, म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशात मुद्रा बाजाराचं विशेष आणि महत्त्वाचं कार्य समजलं जातं. कारण देशाचा आर्थिक सामाजिक विकास हा जनतेच्या सहाय्यातून, जनतेच्या अल्प बचतीतून होत असतो. मोठ्या प्रमाणात जनसंख्या ज्या देशात निर्माण होते, त्या देशात त्या लोकांना रोजगार, बचत या बाबीतून, म्हणजे रोजगारीचे मार्ग जर सुरळीत निर्माण झाले असंघटित क्षेत्रामध्ये, तर बचतीचा मार्ग मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि देशामध्ये अल्प बचतीपासून सुद्धा मुद्रा निर्माण होते. आज देशामध्ये जी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे, आज जी काही अर्थव्यवस्था आपण पाहतो, ही कृषी व्यवसायावर आज आपण टिकून आहोत. म्हणजे कृषी व्यवसायातला जो मुद्रा बाजार, जो काही मुद्रा आहे, जी काही कृषी विकासातून जी काही मुद्रा निर्माण होते, त्या अल्पकालीन मुद्रेतून देशामध्ये भांडवल निर्माण होते. त्या भांडवलावर आज देशामध्ये लोकांना एक चांगली एक भांडवल बाजारात, म्हणजे अल्पकालीन बाजारामधून किंवा मुद्रा बाजारामधून त्यांना एक चांगली एक राहणीमान वाढवण्यासाठी, जगण्यासाठी मुद्रा पाहिजे असते. म्हणजे मध्यवर्ती अधिकोषांचा विकास करणे चौथं महत्त्व आहे. मध्यवर्ती अधिकोषांचा किंवा बँकांचा विकास, म्हणजे कोणत्याही देशामध्ये, मग आता आपला देश अविकसनशील देश आहे, मुद्रा बाजारामध्ये मध्यवर्ती बँक किंवा केंद्रीय बँकेचा जोपर्यंत विकास होत नाही, म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जोपर्यंत मोठ्या प्रमाणात विकास होत नाही, तोपर्यंत कमर्शियल बँका सुद्धा त्या प्रमाणात आपली म्हणजे
क्रमबद्धता, विकासाचं कार्य कमर्शियल बँक सुद्धा करू शकणार नाही. म्हणून केंद्रीय अधिकोषाचा विकास करण्यासाठी सुद्धा मुद्रा बाजार मोठ्या प्रमाणात मदत करतो. आणि विकसित आणि संघटित स्वरूपाचा बाजार जर त्या देशात असेल, जसं भारतामध्ये विकसित आणि संघटित स्वरूपाचा मुद्रा बाजार जर वाढला तर निश्चितपणे केंद्रीय बँक, रिझर्व्ह बँकेला तो पैसा मोठ्या प्रमाणात वापरायला मिळतं, केंद्र सरकारला तो पैसा वापरायला मिळतं आणि कमर्शियल बँकांना सुद्धा आर्थिक मदत होते. म्हणजे देशामध्ये रोजगारीचं तंत्र सुद्धा निर्माण करण्यासाठी हे उपयोगी ठरतं. म्हणजे अधिकोषात प्रत्येक बँकांना कार्यक्षम पद्धतीने बँका चालवण्यासाठी मुद्रेचा सहाय्य, म्हणजे पैसा जर मोठ्या प्रमाणात वापरायला मिळाला नाही, मग ती गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून असो, वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेतून असो, तर कार्यक्षम पद्धतीने बँकांना मुद्रा वापरायला मिळाली पाहिजे. म्हणजे देशाचा विकास करण्यासाठी संघटित बाजार, आपल्या देशामध्ये असंघटित बाजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो, कारण असंघटित म्हणजे जनशक्ती आहे ही असंघटित आहे. संघटित शक्ती ही केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार दिसून येतो, उद्योग व्यापार त्यामध्ये संघटितपणे दिसून येतो. पण भारतासारख्या अविकसनशील राष्ट्रामध्ये असंघटित बाजारामध्ये जी गुंतवणूक सापडायला पाहिजे ती गुंतवणूक लोकांच्या, जनसामान्याच्या बचतीवर अवलंबून असते. मग जनसामान्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी मुद्रा जर मोठ्या प्रमाणात वापरायला मिळाली तर त्या मुद्रेचा संग्रह मुद्रा बाजारामध्ये मिळतो आणि त्या मुद्रा बाजाराची मदत केंद्रीय बँकेंना होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे केंद्रीय बँक कार्यक्षम करण्यासाठी मुद्रा बाजार ही मदत ठरते. देशाचा आर्थिक विकास करणे, देशाचा आर्थिक विकास 2016-17 मध्ये देशाचा विकास 9% पर्यंत होता. 2016-17 पासून जर आपण पाहतो म्हटलं देशाचा आर्थिक विकास क्रमबद्ध पद्धतीने खाली आलेला आहे आणि आज देशाचा आर्थिक विकास हा निगेटिव्ह मध्ये आहे. म्हणजे हा देशाचा आर्थिक या मुद्रा बाजारामध्ये जो आर्थिक विकास आपल्याला निर्माण करायचा आहे मुद्रा बाजारामधून, तर आर्थिक विकास करण्यासाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता निर्माण करून दिली पाहिजे. भारतीय अधिकोषण पद्धतीमध्ये जे काही दोष आज आपल्याला मिळतं, करप्शन, मोठ्या प्रमाणात NPA मिळालेलं आहे. भारतीय बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात NPA या वर्तमान काळामध्ये या 4-5 वर्षामध्ये जवळपास 8.5 लाख कोटी रुपयाचा NPA पुन्हा वाढलेला आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये NPA 10 लाख कोटी रुपयाचा NPA होता. म्हणजे हा NPAचा संग्रह जवळपास 17-18 लाख कोटी रुपये जर समजा निर्माण झाला असेल तर देशाची अर्थव्यवस्था विकसित होईल का? म्हणून एकट्या स्टील कंपनी, भूषण स्टील कंपनीमध्ये 56,000 कोटी रुपयाचा NPA होता. सरकारने 36,000 कोटी रुपये वसूल केलेला आहे. परंतु काही ज्या NPA मध्ये सापडलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या NPAचा अभ्यास करून बँकांनी ते NPA दूर केलं पाहिजे. NPAला एक चांगल्या प्रकारची पैसा वसूल करून अर्थव्यवस्था तंदुरुस्त केली पाहिजे. मुद्रा बाजारामध्ये या पद्धतीचा अभ्यास फार मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. अधिकोषणाच्या सवयी मोठ्या प्रमाणात, अधिकोषणाची जी बँकांची जी हॅबिट आहे, बँकांची हॅबिट ही पॉझिटिव्ह असली पाहिजे. भारतीय लोकांकडे अधिकोषणाच्या सवयी कमी आहे. प्रत्येक व्यक्ती इथे बँकेचा गुंतवणूकदार नाही, बँकेमध्ये बचत करणारा नाही. आता वर्तमान काळामध्ये बँकेचा अविश्वास जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. कारण NPA, करप्शन आणि कोविड-19च्यामुळे तर अधिक पद्धतीने आपण भारताच्या आर्थिक विकासाला एक फार मोठी एक घसरण निर्माण झालेली आहे. म्हणून प्रत्येक देशाच्या प्रगत राष्ट्राला, जर आपल्याला प्रगत राष्ट्राचं आर्थिक क्षेत्र आपण जर डोळ्यासमोर ठेवतो म्हटलं तर जपान, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, इटली अनेक राष्ट्रामध्ये देशाचा फार मोठा त्यांचा विकास होता. चीनने 3.2% आता आर्थिक विकासाचा वेग 3.2% आहे. कोविड-19 मध्ये 3.2% चीनचा आर्थिक विकास आहे. म्हणजे देशाची औद्योगिकरणाची पद्धत ही नवीन तंत्रज्ञानाने वापरून ज्या देशाने औद्योगिकरण निर्माण केलं, कॅपिटल
कॅपिटलिस्टिक स्टेट कॅपिटलिझम चीनमध्ये आहे. भारतामध्ये जो कॅपिटलिझम आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे. कास्ट कॅपिटलिझम आपल्याला दिसून येतो. म्हणजे मुद्रा बाजार केवळ विशिष्ट जाती धर्मापुरतीच आहे की काय असं आपल्याला वाटतं. म्हणजे संपूर्ण समाजाला तिथे न्याय देण्यासाठी एक समतेचं तत्व बँकेने जर एक वापरलं तर प्रत्येक माणसाला व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची सवय निर्माण करून बँकेचा अधिकोषण बँक पद्धतीचा एक सिस्टम बदलवली पाहिजे. म्हणजे देशाचा आर्थिक विकास होईल. पुन्हा मुद्रा बाजारात विशेषीकृत संस्था नाही. वास्तविकता आपल्या देशामध्ये मुद्रा बाजार ज्या पद्धतीनं पाहिजे जगाच्या विकसित राष्ट्रामध्ये जे मुद्रा बाजार आहेत तशा पद्धतीचे मुद्रा बाजार आपल्याकडे नाही. आपल्याकडे मुद्रा बाजार किंवा पुंजी बाजार, रोखे बाजार हे आणि सिक्युरिटीज मार्केट, प्रतिभूतीचा बाजार मोठ्या प्रमाणात नाही आहे. जसं अमेरिकेमध्ये आहे, जसं चीनमध्ये आहे, जसं जपानमध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीचा बाजार भारतामध्ये दिसून येत नाही. कारण केवळ 4%, 10% लोक व्यवसायामध्ये किंवा मुद्रा बाजारामध्ये किंवा रोखे बाजारामध्ये जर आपलं भांडवल विनिवेश किंवा गुंतवणूक करत असेल त्या गुंतवणुकीवर देश विकसित होणार नाही. कारण मी आधी सांगितलेलं आहे की 953 कोटी लोकांकडे 27% या देशाचा जर GDP असेल तर देशाचा आर्थिक विकास होणार नाही. म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदाराला देशामध्ये रोखे बाजार किंवा मुद्रा बाजार समजून घ्यायचा असेल तर आपल्याला विकसित राष्ट्राची मुद्रा बाजाराची व्यवस्था कशी आहे त्या पद्धतीने आपलं स्ट्रक्चर, इकॉनॉमिक स्ट्रक्चर, मनी मार्केट स्ट्रक्चर आपल्याला निर्माण करावं लागेल. तेव्हाच मुद्रा बाजारामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रकारच्या संस्था, अनेक प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे. आज 4 बँका, राष्ट्रीय बँका फक्त 4 बँका राखून ठेवण्याची भारत सरकारची एक योजना आहे. देशामध्ये असो ठीक आहे 4 राष्ट्रीय बँका जरी ठेवल्या तर संपूर्ण 5,76,000 खेडेगावामध्ये बँका पोहोचवण्याचं तंत्र सरकारचं आहे का? म्हणजे 130 कोटी लोकांचा देश ज्यामध्ये 2% लोक कर भरत नाही किंवा 15% शेतीपासून जर समजा जो GDP येत असेल 15% तर त्या 15%वर देशाचा आर्थिक विकास होणार नाही. तर आपल्या देशामध्ये मुद्रा निर्गमित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक संस्था पुढे आल्या पाहिजे. मग आर्थिक संस्था म्हणजे खाजगी व्यापारिक संस्था, खाजगी प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने सुद्धा खाजगीकरणातून सुद्धा आपल्या देशात गुंतवणूक निर्माण केली पाहिजे. म्हणजे मुद्रा बाजाराला अधिक मोठ्या प्रमाणात महत्त्व निर्माण होईल. आर्थिक साधनांची कमी, आपल्या देशात आर्थिक साधनांची कमी आहे हे मान्य करायला पाहिजे. बरेचदा आपण वर्ल्ड बँक कडून किंवा IMF कडून कर्ज घेतो. म्हणजे सातत्याने कर्ज घेण्याची प्रक्रिया ही चांगली मानली जाते का? देशाच्या अर्थव्यवस्थेला विकसित करण्यासाठी IMF किंवा वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेण्याची पद्धत किंवा अमेरिकन बँक, आशियन बँक किंवा वेगवेगळ्या फेडरल बँक वेगवेगळ्या देशातून जर समजा बँकेकडून जर कर्ज येत राहिलं तर देशाचा कर्ज व्यवहाराचा जो बोजा देशावर वाढतो. त्यामुळे काय होईल, मुद्रा बाजारावर त्याचा फार मोठा निगेटिव्ह असर निर्माण होईल. म्हणजे मुद्रा बाजारावर कसा निगेटिव्ह परिणाम निर्माण होईल. म्हणजे भारतीय मुद्रा बाजारामध्ये जी अधिकोष प्रणाली पाहिजे, ज्या काही वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पाहिजेत. आपल्याकडे तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत पण FCA सारखे एक्सपर्ट लोक आपल्याकडे नाही आहेत. CA सारखे एक्सपर्ट लोक आपल्या देशात नाही आहेत. म्हणजे फायनान्शियल क्रायसिस जर निर्माण झाले तर ते फायनान्शियल क्रायसिस दूर करण्यासाठी भारत सरकारकडे फार मोठा एक्सपर्ट वर्ग निर्माण करण्यासाठी भारत सरकारने निर्माण करायला पाहिजे. म्हणजे रोखे बाजारावर नियंत्रण, मुद्रा बाजारावर नियंत्रण कोण करेल? आज जनतेचा पैसा गुंतवणुकीच्या माध्यमातून रोखे बाजारामध्ये किंवा मुद्रा बाजारामध्ये येतो. त्या मुद्रा बाजारामध्ये जर काही घोटाळा निर्माण झाला, काही करप्शन निर्माण झालं किंवा आर्थिक गैरव्यवहार निर्माण झाला, त्यावर नियंत्रण कोण निर्माण करेल? सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा रिझर्व्ह बँक करेल. पण रिझर्व्ह बँकेकडे थोडा एक्सपर्ट वर्ग पाहिजे. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक आर्थिकेतर किंवा आर्थिकतर क्षेत्र निर्माण करायचं असेल तर मुद्रा बाजाराला त्याची खास काळजी, मुद्रा बाजाराचे दोष हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर मुद्रा बाजारामध्ये आज
आपल्या देशामध्ये 120 समाशोधन गृह आहे. म्हणजे जे काही फायनान्शियल क्रायसिस, मी आधी सांगितलं की फायनान्शियल क्रायसिस निर्माण झालं तर त्याला नियंत्रित करण्यासाठी केवळ 120 समाशोधन गृह आहे. तर ते इतके कमी आहे, संख्येने कमी आहे. तर आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे सुरळीत करण्यासाठी अनेक प्रकारचे धनादेशाचे गैरव्यवहार निर्माण होतात. बँकांमध्ये अनेक चेक्स होतात, म्हणजे नकली, त्याला म्हणतात डुप्लिकेट चेक्सद्वारे अनेक प्रकारचे आर्थिक घोटाळे निर्माण झाले. मुद्रा बाजार जर तंदुरुस्त करायचा असेल, मजबूत करायचा असेल, तर ह्या हुंडी बाजारामध्ये जे काही दोष निर्माण होतात ते दोष दूर करण्यासाठी केंद्रीय बँकांनी एक्सपर्टाईज लोकांना नियुक्त करायला पाहिजे, त्यांच्याकडून ते नियंत्रण करून घ्यायला पाहिजे, म्हणजे देशाचा आर्थिक मुद्रा बाजार मजबूत होईल. तर भारतीय नाणे बाजारामध्ये हे दोष, म्हणजे आपण महत्त्व सांगितलं आहे, मुद्रा बाजाराचे महत्त्व समजून सांगितलं आहे. मी मुद्रा बाजाराचे दोष यावर सुद्धा मी विस्तारितपणे तुम्हाला समजून सांगेन. तर मुद्रा बाजाराचे दोष दूर करण्यासाठी, मुद्रा बाजाराचे दोष हे दूर करण्यासाठी काही उपाय पण मी सांगू शकेल. तर साधारणतः बंधूंनो, म्हणजे मित्रांनो, भारतीय नाणे बाजारामध्ये मुद्रा बाजार हा दूर करण्यासाठी काही दोष सुद्धा मी तुम्हाला काही उपाय सुद्धा सांगणार आहे. तर देशी बँका व अमौद्रिक क्षेत्रावर नियंत्रण. बघा, मी आधी सांगितलं की आपल्या देशामध्ये सावकारी पिढी आहे. आपल्या देशामध्ये जे मौद्रिक अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी जे अमौद्रिक क्षेत्र आहे देशामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या क्षेत्रावर पूर्ण नियंत्रण ठेवले नाही. आज सावकारी पिढ्या आहे आपल्या देशामध्ये, ज्या सावकारी पिढ्यांवर रिझर्व्ह बँकेचं पूर्णतः नियंत्रण नाही. आजही खेडे ग्रामीण भागामध्ये 20%, 25%, 30% व्याजाने पैसा देणे घेण्याची पद्धत आजही आहे. तर आर्थिक व्यवहारांना, अवैध आर्थिक व्यवहारांना आळा जर घालायचा असेल तर मुद्रा बाजाराला एक संघटित स्वरूप प्राप्त केलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने व्याजाच्या दरामध्ये जी भिन्नता दिसून येते, त्या व्याजाच्या दराच्या भिन्नतेमध्ये एक समान प्रकारची, एक सारखेपणा, व्याजाचे दर स्थिर राहील किंवा व्याजाचे दर फार मोठ्या प्रमाणात अंतर राहणार नाही, ही सुद्धा उपाययोजना सरकारने केली पाहिजे. कारण भारत देश हा खेड्यांचा देश आहे, ग्रामीण देश आहे. परंतु ग्रामीण भागातला लघु व कुटीर उद्योग आज ओस पडलेला आहे. ग्रामीण भागामध्ये जो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे ही कमी झालेली आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात जर निर्माण केली तर देशामध्ये एक मुद्रा बाजार, विस्तारित मुद्रा बाजाराला गुंतवणूक निर्माण होते. लोक त्यामध्ये गुंतवणूक, रोखे बाजारामध्ये किंवा मुद्रा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात एक उत्तेजन निर्माण होईल. लोकांचं उत्तेजन किंवा एक प्रोत्साहन त्या बाजाराला मिळेल. या बाजारामध्ये दुसऱ्या व्याजाच्या दरामध्ये एकसूत्रितपणा असायलाच पाहिजे. मी आधी सांगितलं की व्याजाचे दर वेगवेगळे असतात. तर भारतीय नाणे बाजारामध्ये निरनिराळ्या बँका, ज्या बँका आहेत त्या बँका आर्थिक संस्थेद्वारे किंवा निरनिराळ्या बँकांद्वारे आकारण्यात येणाऱ्या व्याजाचे दर हे भिन्न प्रमाणात दिसून येते. परंतु रिझर्व्ह बँकेनं यावर जर समजा व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि नियंत्रण केलं तर हे व्याजाचे दर एकत्रितपणे निर्माण करता येते. आणि निश्चित धोरणात व्याजाचे निश्चित धोरण ठरवून एक व्याजाच्या प्रक्रियेमध्ये एक निश्चित दिशा ठरवता येते आणि व्याजाच्या दरामध्ये एकत्रितपणा निर्माण करून मुद्रा बाजाराचा आर्थिक व्यवहार, मुद्रा बाजारामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात त्या आर्थिक व्यवहाराची वाढ मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते. विपत्र बाजाराचा विकास, हुंडी बाजार आहे भारतामध्ये, हुंडी बाजार आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विपत्र बाजाराचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याकडे हुंडी बाजार किंवा प्रतिभूतीचा बाजार भारतामध्ये फार कमी प्रमाणात आहे. रोखे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात एक असंघटित, म्हणजे प्रायव्हेट संस्था आपण रोखे बाजाराची समजली जाते. तर अनेक प्रकारच्या असंघटित मुद्रा बाजाराचं क्षेत्र हे यापासून दूर राहिलेलं आहे.
संघटित बाजारामधले लोक म्हणजे कर्मचारी लोक, रोजगार जे ज्यांना नियमित उत्पन्न मिळते तेच लोक मुद्रा बाजारामध्ये किंवा रोखे बाजारामध्ये इनिशिएटिव्ह घेताना दिसतात. तर अल्पकालीन गुंतवणूक लोकांची जर मोठ्या प्रमाणात वाढली, छोट्या छोट्या व्यापाऱ्यापासून छोट्या छोट्या म्हणजे समाजामधले सामान्य जनता जी आहे, सामान्य जनतेतून सुद्धा मुद्रा किंवा मुद्रेची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात मुद्रा बाजारामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर आपल्याकडे हुंडी बाजाराला पुढाकार घेणारा वर्ग आपल्या देशात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला पाहिजे. हुंडी बाजाराची सुनिश्चितता निर्माण करून त्याची एक प्रकारची योजना निर्माण करून हुंडी बाजार निर्माण केला पाहिजे. आणि या हुंडी किंवा विपत्र बाजार निर्माण केल्यामुळे त्याच्या पुनर्वर्तनाच्या सोयी उपलब्ध जर झाल्या किंवा व्यापारी अधिकोष आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये प्रत्यक्ष संबंध, व्यापारी अधिकोषांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जर समजा आर्थिक मदत जर वेळोवेळी मिळाली तर मुद्रा बाजार हा स्ट्रॉंग होईल, त्याची महत्त्व निर्माण होईल. म्हणजे ग्रामीण कर्ज पुरवठा, भारत हा ग्रामीण कर्ज पुरवठा म्हणजे देशामधल्या प्रत्येक खेडेगावामध्ये जो व्यक्ती राहतो त्या व्यक्तीला जर एक प्रकारचं आर्थिक व्यवहार करण्यासाठी जर एक त्याला सोयी निर्माण करून दिल्या, कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक निर्माण झाली, सामान्य लोकांना एक बचतीची सवय निर्माण झाली, एक विश्वासार्हता निर्माण झाली, तर RBIने ग्रामीण कर्ज पुरवठ्याला विशेष महत्त्व आधीपासून दिलेले आहे. म्हणजे ग्रामीण बँकांना कर्ज प्रत्यक्ष रिझर्व्ह बँक देत नाही, पण कर्ज देत असताना कमर्शियल बँकांवर नियंत्रण ठेवलं जातं. तर त्या नियंत्रण ठेवण्यासाठी आज बघा सहकारी बँकांवर नियंत्रण सुटल्यामुळे सहकारी बँकांमध्ये फार मोठे घोटाळे निर्माण झाले. म्हणजे यामुळे मुद्रा बाजारावर त्याचा परिणाम झाला, विपरीत परिणाम झाला. आज संघटित क्षेत्रातून जो मुद्रा बाजार निर्माण होतो तर असंघटित क्षेत्रातून सुद्धा मुद्रा बाजार स्ट्रॉंग होऊ शकतो. चीनमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार बचत वर्ग निर्माण झालेला आहे. त्या देशातला रोखे बाजार किंवा मुद्रा बाजार स्ट्रॉंग झालेला आहे, मजबूत झालेला आहे. कारण सामान्य लोकांना रोजगारीचं तंत्र, कॅपिटलिझम सिस्टम, सोशिओ स्टेट कॅपिटलिझम त्या देशात निर्माण झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना बचत करण्याची सवय निर्माण झाली, एक विश्वासार्हता निर्माण झाली. आपल्या देशामध्ये स्टेट कॅपिटलिझम निर्माण करण्यासाठी कास्ट कॅपिटलिझम लोक एक प्रभाव निर्माण करतात. म्हणून रोखे बाजारावर सामान्य लोकांचं नियंत्रण राहत नाही, त्याचा विश्वास राहत नाही. म्हणजे संकुचित मुठभर लोक जर भांडवल बाजार नियंत्रित करत असेल किंवा मुद्रा बाजार नियंत्रित असेल तर देशातला गुंतवणूकदार हा अविश्वसनीय ठरतो. गरीब राष्ट्र होईल, श्रीमंत राष्ट्र होईल. तर अशा अनेक प्रकारचे उपाय आपण या मुद्रा बाजारामध्ये आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो, इथे मी माझा लेक्चर संपवतो. थँक्यू.